नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज काय आपल्याला सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे लेट आलो, पण थेट आलो आणि पडलो होळीच्या माळ्यात पाया पडायला. पाया वगैरे पडून झालं, त्यानंतर वेळ आली होळी दहनाची. बघा आता पुढे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने होळी कशी साजरी केली जाते ते. रामेश्वरा फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. पीठ चांदणे रामेश्वरा फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. आंबे गटा पेल्यानं रुमड पिकला, रुमडात बोकड चौकला. आंबे गटा पेल्यानं रुमड पिकला, रुमडात बोकड चौकला. चौकला चौकला आंबे गटा पेल्यानं चौकला. चौकला चौकला. एकीकडे जावई पूजनाचा प्रोग्राम चालूच होता, तेवढ्यातच तिकडून शुभमबाईचा आवाज आला. बोलतोय ते होत राहील, तू इकडे ये. म्हटलं काय झालं? बघतोय तर होळीतून मस्तपैकी तो गरमागरम नारळ बाहेर काढत होता. नारळ बाहेर काढला नाही काढला, तसंच लगेच 2 काट्याला. म्हटलं नाही बाई, नारळ काढलेला आहे, आपला आहे नारळ. आणि घेतला नारळ बाजूला घेऊन तो मस्तपैकी फोडला आणि खाल्ला. तोपर्यंत वेळ झाली होती क्रिकेटची. तिकडे जाऊन बघतोय तर कोणता प्लेअर कोणत्या टीम मधून कोणत्या प्रकारे कसा खेळत होता कायच कळायला मार्ग नव्हता. आणि सगळीच मंडळी आपली म्हटल्यानंतर हा गेम मजा मस्करी आणि भांडणाशिवाय काही कम्प्लीट होणार नव्हता. मग काय मजा मस्करी आणि भांडण करत करत आपलीच टीम विजयी झाली. आणि मग त्यानंतर बघा पुढे. नंबर मारलाय तो